नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणाधर ट्रॅव्हलर। आणि आपण आलो आज सुंदर अशा ठिकाणी, रामदारा पुण्यातील हे ठिकाण आहे जिथं तुम्हाला माणसांची गर्दी नाही तर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला भेटेल। होय, असं हे ठिकाण आहे सुंदर असं। तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा, कारण तुम्ही केलेल्या एका सबस्क्रायबरमुळे आम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा भेटते आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा, जेणेकरून मी असे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी दर वीकला आणत आहे। तर चला आता संपूर्ण या रामदारा मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया। अगोदर तर आपण आपलं हेल्मेट घेतलं, गोप्रो सेटिंग केला आणि सुरुवात झाली आपली मंदिराकडे जाण्यासाठी। आज ना जरा धुकं जास्तच पडलं होतं, मग आपला जो ऑफिसचा जुना मित्र मकरंद घेतला सोबत आणि आपला प्रवास झाला रामदारा मंदिराकडे। रामदारा मंदिर हे साधारणतः पुण्यापासून 25 ते 26 किलोमीटर भरतं। आपण सोलापूर हायवेने सरळ जातो, लोणी काळभोर गावातून राईट मारला की फक्त 4 किलोमीटर अंतरावर हे राम मंदिर बसलेलं आहे। सकाळी सूर्यदेवाचं दर्शन घेतलं। आज ना जरा थंडी थोडीशी कमी वाटत होती, मग जाताना आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं, तिला पण थोडं जरा चार्ज द्यावं म्हणून पेट्रोल भरून घेतलं। मंदिराकडे जाण्यासाठी तुम्ही स्वतःची बाईक वापरू शकता किंवा लोणी काळभोरमधून रिक्षा करू शकता शेअरिंगमध्ये। तिथं रस्ता जरा थोडा डेंजरस आहे सध्या, तर ह्या रस्त्याचं काम चालू आहे, तर तुम्ही आता जरा व्यवस्थित या। इथं आले की आपल्याला मस्तपैकी प्रशस्त अशी मोठी पार्किंग दिसते। सकाळी सकाळी तर काही चार्जेस नसतात, पण परत 20 रुपये चार्जेस टू व्हीलरचे चालू होतात। इथं आपल्याला नाश्त्याची पण सोय उपलब्ध झालेली आहे, तर सकाळी लवकर आलं तर तुम्ही इथं या हॉटेलमध्ये नाश्ता करू शकता। मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला इथून प्रसाद घ्यायचा असेल तर तो प्रसाद तुम्ही घेऊ शकता। इथून आपण प्रसाद घेतला आणि आपला प्रवास सुरू झाला मंदिरात जाण्यासाठी। हे मंदिराचे पहिले मेन गेट आहे, इथून तुम्ही आतमध्ये एंट्री करता। इथं तुम्हाला सगळं एकदम निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखं वाटेल। आपण आता गेटमधून एंट्री आतमध्ये केलेलं आहे, तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस द्यायची गरज नाही, फ्री ऑफ पार्किंग आहे। आणि आता इथं तुम्हाला एकदम सुंदर असं वातावरण बघायला भेटेल। संपूर्ण बाजूने पाण्यानं वेढलेलं आणि मधोमध बेटावर वसलेलं हे राम मंदिर आहे। आणि तुम्ही बघता इथं मंदिराचे प्रतिबिंब आपल्याला पाण्यामध्ये दिसत आहे। खूप सुंदर हा परिसर आहे बघण्यासाठी। आज ना आपण सकाळी लवकर चालू, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंगाट वगैरे आपल्याला ऐका येत नाही। तुम्हाला सगळं फक्त पशु पक्ष्यांचाच आवाज आहे तुम्हाला ऐकायला भेटेल। निसर्गाचं हे असं एक अद्भुत ठिकाण आहे। इथून थोडंसं पुढे आलं की मंदिराची वेळ आणि मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्याचा जो मेन रस्ता आहे तो लागतो। मंदिराची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 आहे। त्याच्यानंतर जर कोणी येतं तर ते मंदिर ओपन करण्यास अलाउड नाही। इथं आलं की आपल्याला मंदिराचा पूर्ण परिसर निहाळायला येतो। तर चला आता मंदिराचा संपूर्ण परिसर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो। मित्रांनो, तुम्ही बघताय प्रत्येक भिंतीवरती आपल्या महाराष्ट्राचे संत असं जे प्रत्येकांचं असं मूर्ती उभारलेल्या आहेत। प्रत्येक खांबावर तुम्ही बघता संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहे, सर्व देवदेवतांचे तिथं प्रत्येक खांबावरती तिथं स्वामी विवेकानंदांचं, महर्षी दुर्वासा हे मंदिर सुंदर असतात। आतमध्ये मूर्ती आहे, त्याच्या पाठीमागे इथं गणपतीची मूर्ती रेखाटलेली आहे। संगमरवरी दगडाचा आपल्याला इथं नंदीची मूर्ती दिसते आणि पाठीमागं शंकर आणि पार्वतीची पण मूर्ती आहे। इकडं आपल्याला हा मंदिराचा परिसर दिसतो, जो आतमधला गाभाऱ्याचा परिसर आहे। मंदिराच्या पूर्ण खांबांवरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। आणि मंदिराच्या आतमध्ये सुद्धा प्रत्येक भिंतीवरती महाभारतातला असं किंवा आपल्या साधू संत आहेत त्या सर्वांच्या मूर्त्यांचं रेखाटण्याचं काम सुंदर असं केलेलं आहे। आतमध्ये गेलं की आपल्याला दिसतं प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आणि वरती श्री दत्त यांची मूर्ती आणि सगळ्यात खाली आहे ती महादेवाची पिंडी। तर आतमध्ये गाभाऱ्यात 3 मूर्ती आपल्याला निदर्शनास येतात। सुंदर असं हे मंदिर आहे।
ज्यावेळेस राम आणि सीता माता लक्ष्मण ज्यावेळेस जात होते त्यावेळेस इथून गेले असे आख्यायिका आहे. आणि हे जे तुम्ही मूर्ती पाहिली आता ही धोंडी महाराजांची मूर्ती आहे. त्यांनीच या मंदिराचा जीर्णोद्धार केला असं आपल्याला समजतं. आणि तुम्ही इकडं बघता ना आता संपूर्ण भिंतीवरती आपल्या जे देवदेवता आहेत, श्री दत्त झालं, सरस्वती देवी, सर्व देवदेवतांचे मूर्त्या या मंदिरावरती रेखाटलेल्या आहेत. सुंदर असं हे बघण्यासारखं ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी जर प्लॅनिंग करताय तर तुम्ही इकडं येऊ शकता. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले की आपल्याला हा सुंदर परिसर बघायला भेटतो. तुम्हाला इथं हरिण दिसेल. इथं ना एक दिवसाचे तुमचं फॅमिलीसाठी जो पिकनिक जो स्पॉट आहे ना तो एकदम परिपूर्ण आहे. इथं मोठी मोठी झाडं आहेत वडाची, जी खूप जुनी झाडं आहेत. इथं तुम्हाला दिसेल तुम्हाला सावली देण्यासाठी झाडं उन्हात उभी राहतात. असे चांगले फलक इथं लावलेले आहेत त्यांनी. आणि सकाळचं कोवळं ऊन आपण घेत इथं आपण आलो. इथं तुम्हाला दिसेल चांगलं हे बदक आहेत, 4 बदक आहेत इथं हे विहार करताना दिसत आहेत. तर हा सुंदर हा परिसर आहे. तुम्ही ज्यावेळेस मंदिरातून दर्शन करून पाठीमागच्या बाजूला येतात त्यावेळेस या तलावाच्या काठानं दोन्ही साईडनं असं चालण्यासाठी चांगलं बनवलेलं आहे. या साईडच्या रोडनं आपण चालताना आपल्या इथे एक मंगूताई दिसली. मंगूताई तर हे माणसाळलेले आहे, म्हणजे नाही का आपण हातात घेतलं तरी काय करत नाही. पण ती जरा थोडी डेंजर आहे, चावते पण परत. आपल्याला तर ते थोडं वाचका काढला असता पण आपण जरा थोडक्यात वाचलो. परत मंग्याला उचलेला चावतोय मंग्या. रामदारा मंदिर आहे ना एकदम प्रशस्त असं आहे. इथं तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अनुभव करता येतील. म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात आहे असं आपल्याला एक कमान म्हणजे पुलासारखं दिसतं. आणि पुढे समोर तुम्हाला दिसत असेल तिथं तुम्ही बसू शकता जाऊन. अशा प्रकारे संपूर्ण मंदिराचा परिसर आपला निहाळून झाला होता. आणि आपण सकाळी लवकर आलो होतो तर आता दुपार होत आली होती. तर मग घराकडे जायची वेळ झाली होती. मग आपली गाडी काढली आणि आपण आता घराकडे निघालो. जाताना आपल्या इथे एक उंट दिसतो. तुम्ही या उंटाची राईड करू शकता. पैसे किती आहेत ते माहीत नाही पण तिथं दिसलं आपल्याला. तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.
असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.